जरी आमच्या अंगावरती सोनं दिसतंय सुख नाही, जरी आमची डोक्यावरची टोपी कडक आहे सुख नाही, कारण की या मृत्यू लोकामध्ये सुख हे कोणाजवळच नाही आणि जे दिसतंय ते क्षणिक सुख आहे. आणि म्हणून आम्हाला सुखाची प्राप्ती करायची, आम्हाला असं सुख मिळवायचे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या प्रारब्धामध्ये शिल्लक राहील असं आम्हाला सुख मिळवायचंय. त्या सुखाचा विचार तुकाराम महाराज आम्हाला सांगतात. आणि तो विचार करत असताना उच्चारण करत असताना नाम महत्वाचे, नाम महत्वाचे. माऊली सांगतो बरं का, नामापरते तत्व नाही रे अन्यथा. आणि पुढे जरा इंजेक्शन आहे बरं का सगळ्यांसाठी. इंजेक्शन कळतं ना त्याची भीती वाया आणि पंथा जाशी जरी प्रश्न लगेच उत्तर आहे. अरे नामासारखं तत्व या जगामध्ये तुम्हाला शोधून सापडणार नाही. हाच विचार एकनाथ महाराजांनी केला. एकनाथ महाराजांचा विचार तुकाराम महाराज आपल्या पुढे ठेवतात. बारीक ऐका बरं का, तर मी काय सांगतोय लक्षात येईल. नामापर्यंत तत्व, तत्व म्हणजे आढळता, स्थान, स्थिरता. हे एकदा आपण जवळ धरलं, साठवलं तर आपल्याला पुढे जावं लागत नाही. एखादा म्हणला तिकडे पटकन फायदा येतो, तो माऊली सांगतात वाया आणि का पंथा जाशी जरी. पुढे पुन्हा प्रश्न ते उत्तर आहे. मग वारकरी परंपरेमध्ये अभंगाचा प्रश्न उत्तरायचं. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, प्रश्न उत्तर वाचेसी संगत जपे कीर्तनानंतर. तुम्हाला कीर्तन कळते का मी काय सांगतोय? वाचीसी संगत जपे, बोला ना, जपे आधी. कीर्तनामध्ये बोलायचं असतं बरं का, काय बोलायचं असतं, तू कधी आली मी कधी आलो असं नाही. प्रमाण पाठ असलं, कीर्तनकारांनी म्हटलं ते मुखात यायला हवं. ते मुखात आलं त्याच्यामुळं आपल्या बुद्धीला चालना मिळते. आणि बुद्धीला एकदा चालना मिळाली की आपल्या मुखात ते शब्द बसतात. आणि एकदा शब्द बसले की जीवनामध्ये संकट आली ते शब्द मुखातून बाहेर पडतात. आणि ज्यावेळी बाहेर पडतात त्या प्रश्नाची उत्तरं, मनातले विचार असते त्याची उत्तरं त्या प्रमाणामध्ये मिळतात. म्हणून कीर्तनामध्ये बोलायचं असतं. आजपासून बोलायला सुरुवात करा. वाचेसी सगळं जपे आधी, आपल्याला जप करायचं. मग तुकाराम महाराज सांगतात नामाचा उच्चार करायचा. मग या उच्चाराचा आम्हाला फायदा काय? तो फायदा कोणता? तो फायदा कधी होतो, कसा होतो, हाही प्रश्न आहे. कारण की प्रत्येकाला इच्छा असते पटकन श्रीमंत व्हायचंय, पटकन मोठं व्हायचं. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते. पण आयुष्य काही काहींचं निघून जातं, काही करता येत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, एक तर माणसाचा संसार तरी चांगला असावा, नाही तर परमार्थ तरी चांगला असावा. काहींना पटणार नाही माझं बोलणं, पण बारकाईने ऐका बरं का मी काय सांगतोय. एक तर संसार तरी चांगला असावा, नाही तर परमार्थ तरी चांगला असावा. मग संसार चांगला काय असावा? भरपूर प्रॉपर्टी असं नाही. संसार चांगला म्हणजे आम्हाला जे भगवंतांनी दिलंय त्याच्यात आम्ही सुखी आहे, याला म्हणतात संसार चांगला. यालाच म्हणतात ठेविले आनंदे. सगळ्यांचाच पाठ आहे. ऐका आपण सुखी. आता गरम होते की नाही घरामध्ये, पंखा त्या ठिकाणी साथ देत नाही. काही इच्छा आहे मनामध्ये AC आहे की नाही. पण आपण म्हणतो ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे. नाही सुखी, सुख मिळवायचंय म्हणून आमचा हट्टहास आहे. आणि तो हट्टहास करण्यासाठी संतांनी सांगितलं जसं भगवंतांनी ठेवलेलं आहे तसं आनंदात राहा.